नमस्कार. ब्लाऊज सरळ फिटिंगला येत नाही. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सुरुवातीला मी दोन्ही भागाला साईडला आधी शिलाई मारून घेतली. नंतर दंडघेराच्या निम्मे टाकून खूण करून घेतली. नंतर मुंड्याच्या निम्मे टाकून खूण करून घेतली. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग अशी टाकून खूण केली आणि नंतर सगळ्यात शेवटी कमरेचा चौथा भाग अशी टाकून खूण करून सरळ अगदी मी लाईन मारल्या. अगदी हे मार्किंग करून घेतलं की फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि व्यवस्थित अशी त्याच्यावर मी अगदी हळूपणे टीप मारून घेत आहे. परफेक्ट एकदम असं केलं तर परफेक्ट एकदम फिनिशिंग येतं आपलं. अगदी हळूवारपणे याची टीप मारायची जेणेकरून दोन्ही भाग अगदी वर खाली होणार नाहीत, व्यवस्थित येतात आणि मुंढासुद्धा व्यवस्थित येतो. आणि जेवढ्या आपल्याला टीप पाहिजे असतील तेवढ्या टीप तुम्ही मारून घ्या. मी साधारण 2 ते 3 अशा टीप मारून घेते जेणेकरून ब्लाऊज फिनिशिंगलाही व्यवस्थित दिसतो आणि प्रॉपर छान येतं फिनिशिंग. असं 2-3 टीप मारल्या तर तुम्ही जास्त मारल्यात तरीही चालतील, पण अशा प्रकारे जर फिनिशिंग केलंत ना तर ब्लाऊज मुंढ्यातून किंवा कमरेला वगैरे छातीला फिटिंगला अगदी व्यवस्थित येतो. जरासुद्धा भाग खालीवर होत नाही. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील ना तर नक्की सांगा जेणेकरून मी असे बनवत जाईन. खूप सुंदर असं आपलं फिनिशिंग येतं ब्लाऊजचं. जरासुद्धा आपला ब्लाऊज जरासुद्धा असा वरखाली होत नाही. बघा प्रॉपर अशी शिलाई आली आहे ब्लाऊजची. बघा मी 3 शिलाई एकूण मारल्या, 3 टीप मारल्यात एकूण. तुम्हाला जर आणखी चौथी मारायची असेल तरी काही हरकत नाही, पण व्यवस्थित असं फिनिशिंग अगदी ब्लाऊजला येतं. साईडला मी एक शिलाई का मारते तर मी ओव्हरलॉक करते ब्लाऊजला. डायरेक्ट आत शिवून नंतर बाहेर मोडते तसं नाही करत, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच एक कच्ची शिलाई मारून घेतलेली दाखवली आणि नंतर सगळी मापं कशी घ्यायची ती दाखवली. बाय.